आज आपण बनवणार आहोत घरगुती हेल्दी मुखवास। यासाठी मी घेतले आहे एक मोठी वाटी मोठी सोप म्हणजेच बडी सोप, प्रत्येकी एक छोटी वाटी ओवा, जवस, तीळ, त्यानंतर छोटी वाटी धनिया डाळ आणि मगजबी, 1 टेबलस्पून पाणी, 1 टेबलस्पून मीठ आणि 1 टीस्पून हळद। आता एक सुती स्वच्छ कापड ओले करून त्यावर ओवा व सोप पसरवून पुसून घ्या, जेणेकरून सोपचा रंग व धूळ कापडाला लागून निघून जाईल। सोपवर ओले कापड घासल्याने सर्व धूळ कापडाला लागून येईल। सोप व ओवा स्वच्छ करून घेतल्यानंतर त्यामध्ये हळद, मीठ आणि पाणी घालावे, छान मिक्स करून घ्यावे। मंद आचेवर कढईमध्ये सोप व ओवा 4 ते 5 मिनिटे भाजून घ्यावा। सोपचा रंग बदलला की सोप भाजली असे समजावे। भाजलेली सोप एका ताटामध्ये काढून घेऊया। यानंतर मंद आचेवर 5 ते 7 मिनिटे जवस भाजून घेऊया। तडतड आवाज आला की जवस भाजली असे समजावे। आता मंद आचेवर तीळ व मगजबी सोबतच 4 ते 5 मिनिटे भाजून घ्यावे। तीळ तडतडायला लागल्यानंतर तिळामध्ये धनिया डाळ घालावी व 2 मिनिटे आणखीन परतून घ्यावे। सर्व जिन्नस एकत्र करून घ्यावे।
अशा प्रकारे तयार झाला आपला घरगुती पौष्टिक मुखवास. गार झाल्यानंतर पॅक झाकण्याच्या बरणीमध्ये मुखवास भरून ठेवावा. हा पौष्टिक असा मुखवास पचनास मदत करतो.